कमबॅक पाठमधनं चौकार 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 4. मनीष याच्यासाठी अजूनही प्राइज झालेले आहेत. षटकारांची हॅट्रिक मारा. दशरथ हिंदे देशमामाकडून 500 रुपयाचे कॅश प्राइज मिळवा. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि फळीमध्ये नाहीये संपर्क. निर्धाव चेंडू. आता मात्र गोलंदाज अमितने तिसऱ्या चेंडूवरती कमबॅक केला. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 चौकार जरूर आल्या, परंतु तिसऱ्या चेंडूवरती गोलंदाज अमितने मनीषच्या विरुद्धमध्ये कमबॅक केलाय. पुन्हा एकदा कंप्लीट सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा पूर्ण होतील का? पंचांकडे लावून अपेल, परंतु पंच सांगता सुखरूपपणे फलंदाज आपल्या क्रीज वरती पोहोचला गेला. अर्थातच या चेंडूवरती 2 धावा चांगल्या पद्धतीने कंप्लीट केल्यात आणि 2च्या माध्यमातून धावफलकावरती धावा 12. चेंडू फेकून तब्बल 4, परंतु पंचांचा सिग्नल येतोय. हॅलो हॅलो 1 शॉट. अर्थातच फक्त आणि फक्त या चेंडूवरती 1च रन मिळेल, म्हणजे 11 धावा धावफलकावरती आहेत. हॅलो या पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने 2 चेंडूचा खेळ उर्वरित शेष या दुसऱ्या षटकातील. आकुटप्प्याचा बॉल इकडे मध्ये सफल होऊन खेळला. फटका छाड आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. निखिलच्या पाठमधनं षटकार 6. समोर मनीषच्या पाठमधनं षटकार येत असताना पाहायला मिळतोय. काय कम्मलीचा फटका पाहायला मिळतो. फाईन लेगच्या दिशेने फटकाला खेळला आणि चेंडू मात्र 6 धावांकरिता ट्रॅव्हल झालाय. अंतिम आणि शेवटचा चेंडू लास्ट टू गो. दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडू पाहूया. या अंतिम चेंडूवरती डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि फळीमध्ये नाहीये संपर्क. निर्धाव चेंडू. षटक संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 17 धावा. नक्कीच 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 17 पाहायला मिळते आहे. वॉरियर्स इस वक्त बल्लेबाजी साकारते हुए नजर आ रही है. बॅट्समॅन खेळतो आहे यावेळेला. हा चेंडू सुरेख आहे. अलगद पद्धतीने खेळला जातो आहे कव्हर क्षेत्रामध्ये आणि एकेरी धाव. इकडे मात्र जास्तीत जास्त मनीषला स्ट्राईक दिले जात आहे की काय इकडे पाहायला मिळतं. नक्कीच महेशच्या फळीतून मनीषच्या फळीतून एका षटकाला उत्तुंग असा पाहायला मिळतो आहे. दर्जेदार फटका पाहायला मिळतो आहे. या पुढचा चेंडू घेऊन येतो गोलंदाज. आहे त्यामुळे विकेट कडून सुंदर गोलंदाजी याला म्हणतात निगेटिव्ह गोलंदाजी. हे मात्र इकडे गोलंदाज करून दाखवताना पाहायला मिळतोय. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे कुणाल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. चकवा दिला जातो आहे. निर्धाव चेंडू येतो आहे. हे देखील खूप महत्वाचं असतं, कारण जेव्हा एक उत्कृष्ट फलंदाज असतो त्याला बांधून ठेवणे निगेटिव्ह गोलंदाजीच्या माध्यमातून इकडे आपल्याला पाहायला मिळते आहे. सुरेख गोलंदाजी कुणालची आपल्याला इकडे पाहायला मिळते आहे. नजाकत दाखवतोय. रोखून धरण्याचा प्रयत्न आहे. धावसंख्या ज्या पद्धतीने आपल्याला स्कोरबोर्डवर पाहायला मिळते 17, 18 आणि यावेळेला नो बॉलचा पंचांचा इशारा येतो आहे. पुढच्या क्षणाला मात्र एक धाव तर येते आहे अजून. येस सर, नो बॉल. फ्री हिटचा नजराणा देखील असेल आणि धावसंख्या 20 आपल्याला पाहायला मिळते. 20 ऑन द बोर्ड. फ्री हिट का नजारा है, देखते हैं क्या हो गया. नजाकत बल्लेबाज ऑन स्ट्राइक. इस वक्त ऑफ टॉस की गेंद ग्राउंड रोड से मिड विकेट की तरफ में खिला है. बहुत ही बढ़िया फील्डिंग्स. एक में संतुष्ट होना पड़ेगा फ्री हिट के माध्यम से और स्कोर बना हुआ है 21 ऑन द बोर्ड. तीसरा ओवर चलता हुआ अपडेशन में है और लेकिन देखते हैं इस वक्त मनीष गेंद को खेला गया स्ट्रेट ड्राइव के माध्यम से
और यहाँ पे देखिए खूबसूरत फील्डिंग और फिर एक बार एक में ही संतुष्ट होना पड़ रहा है। स्कोर 1 से तब्दील में आएगा। 22 ऑन द बोर्ड। कुणाल बहुत ही बढ़िया गेंदबाजी, बिल्कुल आप सफल करके घुसने थे और यहाँ पे देखिए अंपायर द्वारा वाइड का इशारा। प्रयास तो बढ़िया रहा था लेकिन गेंद और बल्ले का सामना हुआ नहीं, लेकिन एक वाइड के माध्यम से अतिरिक्त रन। स्कोर बना है 23 ऑन द बोर्ड। अगली गेंद के लिए फिर एक बार तैयार गेंदबाज, खेला है, जगह बना है पॉइंट गली के बीच में से और यहां पे देखिए रनिंग के बिटवीन का मौका, लेकिन एक से ही संतुष्ट होना पड़ा। स्कोर बनेगा 24-24। 3 ओवर की समाप्ति और स्कोर बना है 24। बिल्कुल सुबह के समय में जिस तरीके से बल्लेबाजी हिटिंग शॉट देखने को मिली और इस वक्त शाम का समय है और गेंदबाजी इतनी प्रभावशाली होती हुई नजर आ रही है। पिछले मैच में भी हमने देखा गेंदबाजों ने अपना हुनर दिखाया था, तो इस वक्त भी गेंदबाजी अपना हुनर दिखाते हुए नजर आ रहे हैं इस मैदान में। शायद से सीमेंट कंक्रीट की पीछे कौशिक, इसके लिए शायद से अभी ठंडी पड़ती नजर आ रही है और गेंदबाजों के लिए काफी अच्छी तरीके से नजर आ रही है गेंदबाजी। यह होता है जब कभी कभी पिच गर्म होती है तो उसमें भी अलग तरह का रंग दिखाई देता है और यहाँ पे बेहतरीन शॉट, चौके में तब्दीली आई है 4 रनों के साथ में। स्कोर बनेगा 28 ऑन द बोर्ड। गेंदबाज अमित होल्डर एक बहुत ही बेहतरीन गेंदबाज है। इस वक्त थोड़ी सी रफ्तार मेरे ख्याल से कम हो चुकी है, पिछले साल तक बहुत ही बढ़िया रफ्तार से गेंदबाजी को पेश करते थे। देखिए इस वक्त कैच का मौका है और बिल्कुल कैच पकड़ा गया है, विकेट कीपर के हाथों में आई गेंद और विकेट का पतन। क्या डीजे मास्टर है, बस बजाएंगे, एक सुरीली संगीत का आनंद लेंगे हम। यहाँ पे वरुण वॉरियर्स ने और स्कोर है 28। हालांकि चौथा ओवर चलता हुआ मैदान के बीच में और काफी सुरेख पद्धति से गेंदबाजी को साकारते हुए अमित होल्डर्स, ये होल्डर्स की पदवी उनको उनके कॉस्मोस ग्रुप ऑफ कंपनीज के माध्यम से जब उनका स्पोर्ट्स डे रहता है वहां पे उनकी गेंदबाजी ने जो करिश्मा कर दिया और उनके ओनर्स भूषण जी मर्दे, इन्होंने कहा कि ये होल्डर जैसी गेंदबाजी करता है और यहां से इनका नाम आया अमित होल्डर। बिल्कुल दरमियान एक रन में तब्दीली आई है। 29 खेलने का प्रयास था, यार्कर की गेंद बिल्कुल धीमी गति से बिट किया गया है बल्लेबाज को। यह चलता हुआ नजारा देखने को मिल रहा है क्योंकि हर गेंद और गेंद बल्लेबाज को समझ में नहीं आती है, यह समय की मांग है, यह समय इस तरीके से चलता हुआ नजर आ रहा है। गेंदें बनी है 4। और यहां पे देखिए फिर एक बार मौका है कैच के लिए, पकड़ा है स्लिप में, बहुत ही बढ़िया विकेट का बटन और एक झटका, तीसरा झटका मिलता हुआ यहां पे। खूबसूरत गेंदबाजी, इस ओवर में 2 विकेट का पतन होते हुए नजर आया है। काफी हुनर देखने को मिल रहा है यहाँ पे गेंदबाजों से। पिछले मैच से गेंदबाज और गेंदबाज करिश्मा करते हुए नजर आ रहे हैं। हालांकि दर्शक चाहते हैं बड़े शॉट क्योंकि शाम का प्रहर है, लेकिन वो नजारा देखने को नहीं मिल रहा है। फुल टॉस की गेंद है, विकेट के ऊपर विकेट आती है या फिर बीट किया जाता है बल्लेबाजों को, यही नजाकत है देखने को मिल रही है। वरुण मागला प्रीमियर लीग 2025 है आज का दिन, पहला दिन और पहले दिन के आखिरी मैच है। नजर आ रही है वरुण नाइट राइडर्स और वरुण वॉरियर्स के बीच में ये मैच। हालांकि हार्ड हिटर बल्लेबाज हिमांशु अंबिरे
जब आउट होके चले गए वहां से थोड़ी सी धीमी गति से चलते हुए, फिर बाद में मनीष ने करिश्मा दिखाने का प्रयास किया था लेकिन नहीं चला। तो बल्लेबाज कौन है? बैट्समैन कौन है? संदीप धानवेर। यस, गेंद आई, उठाया बल्ला, ओहो, कैच ड्रॉप, मौका मिला है यहां पे संदीप के लिए। बिल्कुल 2 रन में बढ़ोतरी आई है, स्कोर में तब्दीली आई है और स्कोर बना इस वक्त 31-31। क्या पिछले मैच के जैसा वही स्कोर नजदीक आ रहा है? 4 ओवर की समाप्ति हो चुकी है और स्कोर बना है 31। तो आगे अगले 2 ओवर के लिए मैं फिर एक बार आमंत्रित करता हूं कौशिक राउत को। आणि या वेळेला नक्कीच 5व्या नंबरचं षटक घेऊन येतो आहे विशाल। हलकासा कट स्लिप दरम्यानकडे चेंडू येतो, फिल्डिंग केली जाते आहे, एक धाव मात्र टिपली जाते आहे। यस, सिद्धेश अकरे मॅन ऑफ द मॅच साठी यायचा आहे। सिद्धेश अकरे आपण कुठे असतील तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपला बाकी आहे, तो घ्यायला यायचा आहे सिद्धेश अकरे। मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे। इकडे सिक्स करण्याचा प्रयत्न, शॉट, जागा बनवली जाते आहे, गली पॉइंट, अल्टी पलटी घेऊन येतोय चौकार संदीप धानवेर। सुपर शॉट आपल्याला पाहायला मिळतो आहे। नक्कीच मस्त शॉट दार मारले अटा त्यांना, त्याला माहिती आहे की खय धरून जार मांडले त्या जारला फसून खय निघून जाव्या, हा ही अटा दाखविता आणि अटा मस्तच काम करून दाखविलेले आहे चौकारा माध्यमातून। बघूया 4 रन वाढताना आणि आता परत खेळवा प्रयत्न होता परंतु मिस केलो आणि डॉट बॉल आले। तर रन झालेत ते म्हणजे 36 रन झालेत। 5वी ओव्हर चालू आहे आणि 36 रन झालेत। वरून मागेला प्रीमियर लीग आहे, जाम मस्त आजच्या दिवसात धमाल क्रिकेट बघायला भेटला, हाय स्कोर पण बघायला भेटलो, लो स्कोर पण बघायला भेटलो। हेच खरा या क्रिकेटचा की केव्हा काय दाखवून ना केव्हा काय दाखवा नाही, हे पण क्रिकेटमध्ये आपल्याला बघायला भेटता। तर आता मात्र बॉल झालेत ते म्हणजे 4 बॉल झालेत, अजून 2 बॉल शिल्लक आता विशालचा या ओव्हर मध्ये। 5वी ओव्हर चालू आहे पण संदीपजून जो एक फटको मारले तो नक्कीच प्रशंसा करायला लागेल ना संदीपशी, कारण गरज होती। अजून एक फटको येईन का? नाही, शॉर्टवर काय बहे नाही आणि गलीमनी चेंडू येता आणि आता 1 रन भेटता। तर रन 1 न वाढता 37 रन झालेत। तर मस्तच अलू करताना रन होताना आज हाकडची मॅचला सुरुवात झाली। उद्याला मात्र नक्कीच 9:30 ला सुरुवात होईल मॅच। चला नक्कीच सिद्धेश अकरे यायचे आहे आणि अट्टा जबरदस्त चक्को आले, जबरदस्त चक्को मारले, सुरमय शॉट आले, याला सांगतात मागेला सुपर शॉट, सुपर सुरमय फटको। यस, सिद्धेश अकरे यांना मी आमंत्रित करतो आहे। तर भालचंद्र अकरे यांना मी विनंती करेन की यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान करायचा आहे। सिद्धेश अकरे सुरेख गोलंदाजी आपण पाहिली तर मागच्या सामन्यामध्ये काय गोलंदाजी दाखवली। तर आता मात्र 5 ओव्हर झालेत आणि 43 रन झालेत। शेवटची ओव्हर घेऊन येत यतीन आणि अटॅक कॅच आणि आता संदीप अटॅक पकडलं जाता आणि त्याला यावं लागेल तंबू आसऱ्याला। नक्कीच मस्तच बॉलिंग, यतीनजून पण मस्त बॉलिंग टाकली, तरी पण रन तर अंगता समाधानकारक झालेत। कारण पहिला वाटते का 30 होतीन का नाही होतीन, पण संदीप आलो आणि संदीपजून 2 फटका मारला, एक चौको मारलो, एक छक्को मारलो, तर 10 रन दिला। हे 10 रन खूप जाम कामाला आलेत। आता कवा हे आता आपण मागा जोर मारतान कवा मावरा भेटता नाही भेटे, पण संदीपजून जोर घेतलो, 10 रन वाढून दिला आणि रन झाले 43 ना 43 रन झालेत। आता आपल्याला बघायला भेटता, हेच खरं आहे। आणि शेवटच्या ओव्हरचा बॉल झाले ते म्हणजे 21 बॉल, पहिल्याच बॉलला विकेट आले। नक्कीच आता परत मस्त बॉल, याला अंगता निगेटिव्ह बॉलिंग। अटक काय आहे, बॅटूच नाही पोहोचे ना, बॉल पर्यंत बॅट पोचेच नाही, सरळ येता विकेट किपरच्या हातीमध्ये बॉल आणि डॉट आपल्याला परत बघायला भेटता।
मस्तच कामगिरी आहे, जबरदस्त कामगिरी आहे. एका बाजूला वरूर नाईट रायडर आपल्याला बॉलिंग करताना बघायला भेटता. आता मात्र हलकोच कटाल नाही, पण जवळच आमचं प्लेअर येऊन पोहोचलो अमोल तांडेल. नक्कीच त्याला खेळायला चान्सेस नाही भेटले, पण बघितलं आता खेळायला चान्स भेटेन का. बॉल हा 3 बॉल अजून बाकी आहेत, तर 3 बॉलात अमोल काय करायला दाखविता का. एकतरी शॉट गेल्या वर्षी दाखविल तो 1-2 फटका मारील तर त्यानं. आता परत यावर्षी पण दाखवीन का. आमच्या अजून प्रवीण मेहरचा फोन नाही आलो की अमोल तांडेलची बक्षीस लाव्या, पण मी प्रवीण मेहरच्या नावावर चक्क मार 100 रुपये बक्षीस. फटको तो उचलिले कव्हरला, फिल्डिंग आहे, कॅच आणि विकेट. अमोलजून एक चान्स उचलेल तो, पण चान्स आता फसले आणि विकेट. नक्कीच रन थांबले 44 वर थांबले स्कोर. तरी पण ठीक आहे, मागच्या मॅचच्या दरम्यान जर विचार केलो तर तटा 34 रन होता, त्यापेक्षा 10 पलीकडे झाले, 44 झालेले आहेत. परत एकदा परत फसविले अल्टा बॅट्समॅनला. गेंदका स्ट्राईक. चाल नक्कीच स्ट्राईकचा घेण्याचा प्रयत्न होतो. चला नवीन बॅट्समॅन लवकर जाय. लास्ट बॉल आहे, 44 रनात. नक्कीच विशाल दवनी आहे स्ट्राईक वर. आता बघूया काय करता. प्रयत्न तो होतो, शॉट खेळले लॉंग ऑनला आणि 1 नाही 2 नक्कीच बनविले. ही थोडीशी कामगिरी आहे, महत्वपूर्ण कामगिरी म्हणावी लागेल, कारण स्ट्राईक घेतलीच होता कनी. एक शॉट मारायला प्रयत्न होतो आणि 2 रन घेतलात आणि रन झालेत 46 तर 47 रन जिंक्या ठेवलेत. आता बघूया वरूर नाईट रायडर्स 47 रन बनवितीन का नाही बनवितीन, कारण एका बाजूला जर विचार केलो आक्रमक गोलंदाजी आपल्याला बघायला भेटेल, कारण हिमांशु अंबिरे आहे नाव आहे त्या अंकानी, परंतु त्या गोलंदाजीला काय वरूर नाईट रायडर्स करून दाखवितीन का. 47 रन पूर्ण बनवितीन का, कारण रणजिंती कवा कुणाही कामगिरी करेन. सध्या तरी बॉलिंग चालले, सबरांशी मस्त बॉलिंग चाललेली आपल्याला बघायला भेटतं मागच्या मॅच पासून. तर घेऊ एक छोटंसं ब्रेक, लास्ट मॅच आहे आजच्या दिवसाही.
मुख्य व्यासपीठावर आमंत्रित केलं जाते आहे. शेवटची इनिंग आहे. सगळ्या मेंबर्सनी मुख्य व्यासपीठाकडे जमा व्हायचं आहे. तर चला वय मैदानाच्या 47 धावांचं विजय लक्ष ठेवलं गेलेलं आहे ते म्हणजे वरूर नाईट रायडर्स संघासाठी वरूर वॉरियर्स संघाने या सरपंचांचा विचार आहे तो आहे. ओपनर बॅटर्स मैदानामध्ये आहेत. नाव आहे कुणाल आणि जय. कुणाल ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतो आहे. पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न हिमांशु अंबिरे यॉर्कर लाईनचा चेंडू देतो आहे. बीट करतो आहे आणि निर्धाव चेंडू आपल्याला इकडे पाहायला मिळतो आहे. पाहूया 6 षटक 47 धावांचं उद्दिष्ट. तर नक्कीच आयोजक कमिटीकडून सूचना येते आहे की जर आपल्याकडे प्लेयर शॉर्ट असतील तर 30 यार्डच्या बाहेर पहिल्या षटकाला 2 बाहेर राहतील आणि दुसऱ्या षटकाला 3 बाहेर राहतील. तर नक्कीच बाकीच्या ठिकाणी थोडंसं अट असते की बाहेर मग एकच राहील. पण आपल्या इकडे आयोजक कमिटीने मात्र विश्वास दाखवलाय की आपला मागेला समाज आहे आणि आपल्यासाठी आपल्याला खेळायचं आहे. तर जर कमी असतील तर आपण 30 यार्डच्या बाहेर पहिल्या षटकाला 2 ठेवू शकतात आणि दुसऱ्या षटकाला 3 बाहेर ठेवू शकतात. चला सर्व कमिटी मेंबर्स जेवढे कमिटी मेंबर्स आहेत सगळ्यांनी यायचं आहे मुख्य व्यासपीठाकडे कारण शेवटचा सामना आहे. दरम्यान त्या सुरेख गोलंदाजी 3 चेंडू हाताळले ते 1 धाव दिली जाते आहे आणि यावेळेला पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न आहे. कॅचचा प्रयत्न होता मिडॉनकडे परंतु यशस्वी झाला नाही आणि चांगली रनिंग द बिटवीनच्या माध्यमातून मात्र 2 धावा इकडे टिपल्या जात आहेत. जय आणि कुणाल चांगली कामगिरी करताना कारण त्यांनी हेरलेलं आहे बघितलेलं आहे मोठे फटके सक्सेस नाहीत. रनिंग द बिटवीनच्या माध्यमातून टार्गेट सेट करता येऊ शकते आहे आणि त्या कामगिरीला मात्र लागलेले आहेत की काय कारण ज्या पद्धतीने पहिली धाव घेतली आणि दुसरी धाव कव्हर केली हे मात्र रणनीती इकडे चांगली आपल्याला पाहायला मिळते आहे. हिमांशु पुढचा चेंडू घेऊन येतो आहे. वाव सुंदरसा चेंडू. रणनीती बदलती आहे लेंथ बदलती आहे आणि पुन्हा एकदा डॉट चेंडू पाहायला मिळतो आहे. 5 चेंडू हाताळले. पहिला डॉट दुसरा डॉट तिसऱ्याला 1 चौथ्याला 2 आणि 5व्याला डॉट असं आपल्याला समरीज पाहायला मिळते या षटकाची. पुन्हा एकदा आणि हलकासा बीट केला. कट लागली यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जेल आणि जयला मात्र परतावं लागेल टका आउटला. पहिला झटका मिळतो आहे. नक्कीच वरूर नाईट रायडर संघाला झटका मिळतो आहे. 47 धावा टार्गेट मात्र सेट करता करता पहिल्याच षटकामध्ये विकेटचं पतन. शेवटच्या चेंडूमध्ये हिमांशु अंबिरे करून दाखवतोय कामगिरी. तर चांगल्या पद्धतीने बांधून ठेवलं आहे. एक विकेटचं पतन देखील आपल्याला पाहायला मिळते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. धावसंख्या 3. नवा फलंदाज येतोय तो म्हणजे नवा फलंदाज येतोय तो म्हणजे रोहन. पाहूया चांगली कामगिरी एक चांगलं उद्दिष्ट ज्या टीमच्या माध्यमातून हवं असतं की साधारणतः आम्ही 50च्या आत जर धावसंख्या असली तर विजयासाठी कामगिरी केली जाऊ शकते परंतु इकडे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळते आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 धावा 1 विकेट. तर दुसरे षटक घेऊन येतो आहे निखिल. स्विच केला जातो आहे. गली दरम्यानकडे चेंडू जातो आहे. सीमारेषा पार करतो आहे. टेक्निक वापरली चौकार घेतला आहे. ही मात्र कामगिरी करून दाखवतो आहे यस फलंदाज कुणाल. कुणालने मात्र बघितलं टेक्निक बदललेली आहे कारण पिच मात्र आता या वेळेला गोलंदाजाला साथ देते. आपली खेळी बदलायची आहे आणि काहीतरी आगळं वेगळं करावं लागेल. नक्कीच हे तिकडे चित्र पाहायला मिळते आहे. पुन्हा एकदा एक सुंदर चेंडू स्विच करण्याचा प्रयत्न डॉट आला. नक्कीच वीरेंद्र सहवाग यांनी एक आठवण करून दिली होती की एक सामन्यामध्ये अशाच्या पद्धतीने एक 3 ते 4 षटकं पार झाली होती तरी सुद्धा रन बनत नव्हते कारण चेंडू आणि फळीचा संगम होत नव्हता आणि अशा वेळेला यावेळेला मात्र लॉंग लेगला फटका साकारला जातोय. पाहूया चौकार
4 धावा येत आहेत. तर नक्कीच त्यावेळेला वीरेंद्र सहवाग यांची बॅट कुठे ना कुठेतरी सेट झाली आणि त्यावेळेला एकच गोष्ट सचिन तेंडुलकरने सांगितलं, तुटून पड, जे काय होईल ते आपण पुढे बघू. आणि तुटून पडल्यानंतर एक जबरदस्त स्कोर आपल्याला पुढे पाहायला मिळाला होता आणि त्या सामन्यामध्ये देखील इंडियाने विजय प्राप्त केला होता. इकडे देखील तेच बघितलाय, रणनीती बदलली आहे, फलंदाजाने शॉटवर शॉट करतोय यावेळेला आणि ते करून दाखवण्याचा प्रयत्न देखील होतोय, यशस्वी होताना पाहायला मिळत आहे. 2 चौकार पाहायला मिळतात. त्यानंतर आता रनिंग द बिटवीनच्या माध्यमातून 2 धावा देखील येत आहेत. धावसंख्येचा फलक हल्लाय, धावसंख्या पोहोचते 13 वर. तर चेंडू साकारून झालेले 4. घुटणूक केबलवाला शॉट खेळण्याचा प्रयत्न होता परंतु यावेळेला डॉट बॉल. नक्कीच 5 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या मात्र स्थिर 13 वर. सुरेख फटकेबाजी म्हणावी लागेल परंतु 2 चौकार आणि 1 दुहेरी धाव म्हणजे 10 धावा 5 चेंडू मध्ये या षटकामध्ये गोळा होत असताना पाहायला मिळते आहेत. नक्कीच वरूर नाईट रायडर्स यावेळेला मैदानामध्ये फलंदाजी 47 धावांचा विजयी लक्ष्य आहे त्यासाठी कामगिरी होत असताना पाहायला मिळते आहे. यावेळेला पुन्हा एकदा उंच टोला आहे, मिड विकेटला टोला आहे. पाहूया, क्षेत्ररक्षण सुरेख आहे परंतु एकच धाव मिळणार आहे आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 14. 2 षटकांच्या समाप्तीनंतर खूपच सुरेख पद्धतीची खेळी रंगते आहे, रंगवायलाच लागेल कारण विजय जर प्राप्त करायचा आहे तर कुठे ना कुठेतरी आपली चांगली खेळी निदर्शनास आणून दाखवावी लागेल, प्रेक्षकांची मनं जिंकावी लागेल. कारण 2 फटक्यांनी जर चांगलाच कुणाल यांच्या फटक्यांनी दाखवून दिलेले आहे पुन्हा एकदा सामन्यातला जिवंतपणा, कारण रंगत आहे, रंगतदार सामना आहे आणि नक्कीच वरूर मागेला प्रीमियर लीग आहे. पुन्हा एकदा हिमांशु अंबिरे 3रं षटक वैयक्तिक 2रं षटक घेऊन येतो आहे गोलंदाजी ट्रॅक वरून. राईट टाइम ओव्हर द विकेट आणि यावेळेला ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतो पुन्हा एकदा कुणाल, ज्याची बॅट चांगली कामगिरी करून दाखवायला सेट झालेली आहे. पाहूया या प्रयत्न, आडवी बॅट मारण्याचा हलकासा कट, चेंडू आता हॅलो लाईट गेली गाडी, चेंडू सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. हेच असतं, रणनीती थोडीशी बदलली का आपल्याला पाहायला मिळते. कौशिक बघितला, सरळपट्टीने खेळताना स्कोर काय बनत नाहीये. कुणालने अल्टीपल्टी करायला सुरुवात केली आहे, वेगवेगळे शॉट देतोय, 3 चौकार फळीतून घेतलेले आहेत. धावसंख्या पोहोचवली आहे ती म्हणजे 18 वर. 47चा पाठलाग सुरू आहे. यस, हेच खेळ आहे, ही रणनीती आहे. यावेळेला मात्र पुढे सरसावून हलके जागा बघितली, मिठांकडे कोणी क्षेत्ररक्षण नाहीये आणि आपल्याला संधी आहे दुहेरी धावेची. हलकस पुश केलं तर समोर बघतो आहे हिमांशु अंबिरे आहे, मोठा आक्रमकता त्याला दाखवायची नाही, टेक्निकल आणि टेक्निकल पद्धतीने खेळायचं आहे कारण बिग हिट करण्याचा प्रयत्न केला कधीतरी फसू शकतो. म्हणून चेंडू बघून खेळ साकारताना सांगतात ना, वेळ बघायची आणि खेळ करायचा, तसा खेळ इकडे चालू आहे तो म्हणजे कुणालचा. नक्कीच धावसंख्या 2 ने वाढती आहे. 2-0-20 20 धावा. पुन्हा एकदा पुढे सरसान हलक्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता आणि पॅडवर चेंडू आदळतोय. लेग बायच्या माध्यमातून 1 धाव येते आहे. यस, लेग बायच्या माध्यमातून 1 धाव पुन्हा वाढते आहे. धावसंख्या 21. 3रं षटक मार्गस्थ होत असताना आपल्याला पाहायला मिळते आहे. आगेकूच चांगल्या पद्धतीने केली जाते आहे. वरूर वॉरियर्स यांनी 47 धावांचं विजयी लक्ष दिलं आहे आणि त्याचा पाठलाग चालू आहे. वरूर नाईट रायडर्स संघाचे फलंदाज रोहन ऑन स्ट्राईक. यावेळेला तो सुद्धा एका टेक्निकली शॉट खेळताना पाहायला मिळतो आहे. शॉट लेग कडे दिशा दिली, फक्त चेंडूला वळवलं आणि एकेरी धाव घेतली आहे. धावसंख्या 22 वर पोहोचते आहे. तर नक्कीच 4 चेंडू झालेले आहेत. पहिल्या चेंडूला चौकार, दुसऱ्याला 2, तिसऱ्याला 1, चौथ्याला 1. पुन्हा एकदा कुणाल आपल्याला ऑन स्ट्राईक बघताना पाहायला मिळेल कारण त्याने चांगल्या पद्धतीने रणनीती बनवलेली आहे. विजयासाठी कामगिरीची रणनीती ही खूप महत्वाची आहे आणि नक्कीच यावेळेला डॉट बॉल येतो आहे. हिमांशु अंबिरे नक्कीच एक चांगला ऑलराऊंडर्स आहे. आज मात्र त्याला फलंदाजीमध्ये काही कर्तबगारी करता आली नाही परंतु गोलंदाजीच्या माध्यमातून आपली गोलंदाजी साकारताना आतापर्यंत 1 विकेट घेतलेली आहे. यावेळेला सुरेख शॉट स्विच केला, गल्ली दरम्यान कडून चेंडू जातो आहे, थांबला आहे. पाहूया 2 धावा येत आहेत. पुन्हा एकदा दुहेरी धाव येते आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 24 वर पोहोचते आहे.
तर नक्कीच आता सुद्धा अजून सुद्धा 23 धावांची गरज आहे. 24 झाले ना, 23 धावांची गरज आहे. 18 चेंडू 23 धावा. सामना मागच्या सामन्यासारखा झालेला आहे. 18 चेंडू 23 धावा. मागच्या सामन्यामध्ये 18-24चं समीकरण होतं, आता 18-23चं समीकरण आलेलं आहे. म्हणजे ही असते वेळाचा खेळ असतो हा. संध्याकाळ झाले, सिमेंट कॉन्क्रीटची पिच आहे, वातावरण बदलते, गोलंदाजांना चांगली साथ मिळते, परंतु जो वेगळ्या पद्धतीचा खेळ साकारतो ना त्याचा विजय मात्र रणनीती बदलावी लागते अशा वेळेला, आणि हीच कामगिरी करता येते. तर आता पाहूया, चौथं षटक घेऊन येतो आहे गोलंदाज विशाल दवणे. पाहूया विशालची गोलंदाजी. रोहन ऑन स्ट्राईक आहे. 18 चेंडू 23 धावांचं समीकरण लागलं गेलेलं आहे. हे खासियत आहे वरुड मांगेला प्रीमियर लीग. आणि जागा बनवली आहे, शॉट खेळला जातोय क्रॉस बॅटने, मिड विकेट आणि एक्स्ट्रा मिड विकेटच्या मध्ये एकेरी धाव येते आहे. धाव संख्या 25. यावेळेला सफल करून स्क्वेअर लेगला उंच टोला आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल, उलटावून प्रयत्न केला होता परंतु हातातून सटकला. कदाचित ही मोठी विकेट असू शकली असती, कारण कुणाल हा चांगल्या पद्धतीने खेळ साकारताना पाहायला मिळतो. कदाचित ही विकेट आली असती तर टर्निंग पॉइंट होऊ शकला असता, कारण ही विकेट खूप महत्वाची होती. परंतु तेवढा डेंजर होता हा कॅच. सहज सोपा देखील कॅच नव्हता, मुश्किल होतं. धावसंख्या 1 ने पुढे सरकते आहे. पुन्हा एकदा उंच टोला आहे. इकडे मात्र विशालने करून दाखवलं आहे, चांगला चेंडू टाकलेला आहे आणि रोहनला मात्र डक्का उठला. विकेटचं पतन होताना पाहायला मिळते आहे. दुसऱ्या विकेटचं पतन होते आहे. रोहनच्या रूपाने झटका मिळतो आहे, तो म्हणजे वरुड नाईट रायडर्स संघाला. आणि धावसंख्या स्थिर पाहायला मिळते, ती म्हणजे 26 ऑन द बोर्ड. अजून सुद्धा 21 धावांची गरज आहे. 9 चेंडू 21 धावा, 2 बिग हिट. 9 चेंडू 21 धावांची गरज अजून सुद्धा आहे. 2 बिग हिट लागतील. तर नक्कीच 26 धावा बोर्डावर लागलेल्या आहेत. 47 धावा विजयी लक्ष आहे. सॉरी 15 बॉल 21, सॉरी 15 बॉल 21 असं समीकरण आहे. विशालने मात्र नक्कीच चांगली कामगिरी. नितीन दवणे यस, पुन्हा एकदा आक्रमकता मागच्या सामन्यात दाखवला होता. सुरेख खेळ. आणि या वेळेला पाहूया काय कामगिरी. पहिल्या चेंडूला लॉंगलेगच्या क्षेत्रामध्ये दिशा दिली आणि एकेरी धाव, आणि धावसंख्या 27 वर पोहोचते आहे. खूपच सुरेख कामगिरी. येता येतात चेंडूला दिशा देणे, कारण सातत्यता ही खूप महत्वाची आहे. बिग हिट शॉट तर बसणारच आहेत कुठे ना कुठेतरी, परंतु कंटिन्युटी ठेवणे हे तेवढेच महत्वाचे आहे. साथ मिळते आहे कारण कुणाला अजून आहे, कारण त्याच्याकडे खेळ आहे. आणि नक्कीच यस, कमिटी मेंबर्स विशाल विंदे, विराज विंदे, गोपाल निजाई, अनुराग विंदे, सुरेश धानमेर, प्रेम धानमेर, तन्मय विंदे आपण कुठे असतील तर त्याने लवकरात लवकर मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. या वेळेला मात्र लेट लतीफ शॉट खेळला जातो थर्डमॅनला, आणि त्यामागे धावता क्षेत्ररक्षक. सुरेख क्षेत्ररक्षण झालेलं आहे. एकेरी धाव मिळते आहे. पुन्हा एकदा एकेरीकडे दिशा वळलेली आहे. धावसंख्या 29 आपल्याला पाहायला मिळते आहे. तर या षटकात विशाल याने देखील सुरेख कामगिरी केली आहे. 12 चेंडू 18 धावा, 12 चेंडू 18 धावा नक्कीच मजबूर केलेला आहे चर्चा करण्यासाठी. ती म्हणजे वरुड वॉरियर्स संघाला, कारण काही होऊ शकते, कधी कुठल्या बाजूला सामना वळेल. गोलंदाज देव मेहर खजिनदार, देव मेहर आपण कुठे असतील त्याने यायचं आहे. देव मेहर पाहूया. 12 चेंडू 18 धावा, 12 चेंडू 18 धावा. समीकरण जबरदस्त आहे. तडजोड करायची कोणी हे मात्र ठरवायचं आहे, कारण येणाऱ्या वेळेमध्ये विजयश्री कोणाकडे आहे हे मात्र कळणार आहे. सुरेख सामना रंगला आहे. गोलंदाजी धुरा आहे ती म्हणजे
संदीपच्या हातामध्ये गोलंदाजी. राईट हँड ओव्हर द विकेट. फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु इनसाइड शॉट येतो आहे आणि शॉट मिड विकेट कडे चेंडू येताना पाहायला मिळतो आहे आणि एकेरी धाव पुन्हा एकदा स्ट्राईकला रोटेटच केलं जात आहे. तर नक्कीच कामगिरी जबरदस्त करण्यासाठी मात्र मोठ्या फटक्याची गरज आहे कुठे ना कुठेतरी. कुणालने ज्या पद्धतीने 2 चौकार आपल्याला दाखवलेले आहेत, 3 चौकार दाखवलेले आहेत, तशाच पद्धतीची आता एखाद्या फटक्याची गरज आहे. त्या गरजेची पूर्तता केली जाईल का कुणालकडून? पाहूया. ऑन स्ट्राईक कुणाल. संदीप धानमेर आणि उंच टोला आहे, फटका फसतो आहे, कॅच आणि यस कुणाल परत डकआउटला. संदीप धानमेर यांनी मात्र रणनीती बनवली. आतापर्यंत संदीप क्रॉस बॅटने खेळत होता, अल्टीपल्टी मारत होता, परंतु इकडे मात्र अल्टीपल्टी करता आली नाही आणि नक्कीच मिड विकेटला एक चांगला उत्तुंग भरारी असलेला फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु तो फटका फसवा झाला आणि नक्कीच अमोल तांडेल यांच्या हातामध्ये कॅच आणि सुंदरसं जजमेंट देखील अमोल तांडेल यांनी घेतलेलं आपल्याला पाहायला मिळते आहे. अशा पद्धतीने एक अजून विकेटचं पतन होताना पाहायला मिळते. 3 विकेट आतापर्यंत पडलेले आहेत. नवा फलंदाज येतो आहे तो म्हणजे विशाल अंबिरे. पाहूया. 10 चेंडू आणि 17 धावांची गरज. धावसंख्या 30 बोर्डावर आहे. 10-17 असं समीकरण लागलेलं आहे. 10-17 समीकरण जबरदस्त आहे. जबाबदारी संदीप धानमेरवर आहे, जबाबदारी विशाल अंबिरेवर आहे, नितीन दवणेवर आहे. कोण कोणाला कसा पार करतो आहे, जबाबदारी कोण यशस्वी करून दाखवतो आहे संघासाठी, हे तर आपल्याला बघायचंच आहे. नक्कीच सामना रंगेल. आणि उंच केला आहे, बहारदार फटका आहे, परंतु यस विकेटचं पतन आहे. डकआउटला परतावं लागेल यावेळेला, ते म्हणजे विशाल अंबिरेला. नक्कीच प्रयत्न मोठ्या शॉटचा आहे, परंतु यशस्वीता होत नाही, तर काय रणनीती बनवायला लागेल. यस अमित होल्डर येतो आहे यावेळेला. सांगतात ना, मंजिल उन्हीं को मिलती है, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता है मेरे दोस्त, हौसलों से उड़ान होती है. देखना पड़ेगा यहाँ पे इस वक्त में हौसला तो बुलंद किया है संदीप धानमेर ने, क्योंकि 4 गेंदें पेश की है, 2 विकेट लिए हैं और 1 ही रन दिया है. खूबसूरत गेंदबाजी का नजारा दिखाया है. आने वाला पल कुछ देने वाला है. 8 गेंदें शेष है और 17 रन अभी तक बनाने हैं. देखते हैं 8 गेंदें 17 की दरकार. बिल्कुल बिल्कुल नजाकत. वरूर मांगेला प्रीमियर लीग आज का पहला दिन और आज के पहले दिन के आखिरी मैच. बिल्कुल बढ़िया नजाकत. पिछले 2 मैचों ने रोमांचित लेके आया है. रोमांच क्या होता है ये दिखा दिया है. होल्डर्स यहाँ पे 9 बॉल आया है. बिल्कुल अगला पल रहेगा फ्री हिट होल्डर के लिए. 1 रन का मुनाफा होगा यहाँ पे. 9 बॉल. पंचांचा निर्णय अंतिम आहे. बिल्कुल बिल्कुल. और अभी 8 गेंदे और 16. बिल्कुल 8 गेंदे 16. फ्री हिट है. देखते हैं. एक रन फिर एक बार. 7 गेंदे 15. 7 गेंदे 15. दिल की धड़कनें होंगी तेज, क्योंकि यहां पे वरूर वॉरियर्स आएगा या फिर वरूर नाइट राइडर्स काम करेगा. नजाकत है. बढ़िया बढ़िया मैच, रोमांचित मैच. बिल्कुल बल लेके आया है. शॉट को तो खेला है नितिन ने, लेकिन फील्डर्स मौजूद है लॉन्ग ऑन में. एक में तब्दीली मिलेगी सिर्फ.
बिल्कुल संदीप ने बेहतरीन गेंदबाजी साकारी इस ओवर में 1 2 3 4 रन सिर्फ दिए हैं और 2 विकेट भी लिए हैं। जिम्मेदारी दी थी, हौसला बुलंद किया था और हौसले के साथ में कहते हैं ना जोश और होश दोनों अगर साथ होते हैं तो काम बढ़िया होता है। बिल्कुल वही नजाकत। तर नक्कीच जसे ही टुर्नामेंट संपते तसेच या मैदानावर पुन्हा एकदा एक मोठी टुर्नामेंट आपल्यासाठी घेऊन येते आहे। कैलासवासी द्वारकानाथ मर्देसर स्मृती चषक, फर्स्ट प्राइज 50,000, द्वितीय पारितोषिक 25,000, त्यानंतर तिसरा आणि चौथा पारितोषिक 10,000 रुपये आहे। त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज सायकल असणार आहे। अशी एक जबरदस्त मोठी टुर्नामेंट पुन्हा एकदा वरुड गावाच्या या मैदानावर गाजलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे। 29, 30, 31 आणि 1 अशी असणार आहे। लगातार 2, 1, 2 यस लगातार आपल्याला या टुर्नामेंट मध्ये आनंद घेता येणार आहे, कारण हा क्रिकेटचा महासंग्राम आहे आणि आपल्या या मैदानाची प्रसिद्धी हळूहळू वाढताना आपल्याला पाहायला मिळते आहे। दरम्यान मैदानामध्ये घडलं आहे विकेटचं पतन झालेलं आहे रनआउटच्या माध्यमातून। धावसंख्या आहे 34, 5 चेंडू बरोबर ना, 5 चेंडू 13 धावा। ओके, 5 चेंडू 13 धावा। गोलंदाज पाहू शकतात आपण विशाल दवणे। याचा आता शेवटच्या दिवशी श्री बँड आपल्याला असणार आहे मैदानावर। बँडचा आनंद देखील येणार आहे शेवटच्या फिनालेच्या दिवशी। याचा होल्डर मात्र करतोय काम, परंतु ग्राउंड रूटने नाही, हवाई सफर तयार करावी लागेल। इकडे मात्र 1 धाव येते आहे आणि आता गरज आहे 12 धावांची। 4 चेंडू 12 धावा करायचं आहे। विशाल दवणे नक्कीच मागच्या षटकात देखील चांगली कामगिरी केली होती, आता देखील चांगली कामगिरी करून दाखवताना पाहायला मिळतो आहे। नक्कीच हिमांशूची गोलंदाजी आपण बघितली, निखिलची गोलंदाजी बघितली, विशाल संदीपने नक्कीच करिश्मा दाखवला, कारण संदीपचे जर षटक ज्या पद्धतीने आला आहे तसं आलं नसतं तर कदाचित वेगळा रस्ता पाहायला मिळाला असता, परंतु सामन्याला जबरदस्त टफ करून ठेवलेला आहे। पाहूया मोठा फटका आहे तो, जागा बनवली जाते आहे लॉंग ऑफला आणि चेंडू कॅचला ड्रॉप केला जात आहे। 1 धाव परिपूर्ण होते आहे, दुसरीची मागणी आहे आणि 2 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळतात। रंगत वाढते आहे। धावसंख्या पोहोचते आहे ती म्हणजे 36, 37, 37 ऑन द बोर्ड। 3 चेंडू आणि 10 धावा, 3 चेंडू 10 धावा। कौशिक राऊत काय म्हणतील, 3 चेंडू 10 धावा। सामन्यात पुन्हा रंगात आले आहे। वरुड मांगेला प्रीमियर लीग आहे, 2025 5वं वर्ष आहे। पहिल्या दिवसाचा खेळ जबरदस्त रंगलेला पाहायला मिळतो आहे। सूर आहे, सूर के साथ में मॅच है, जबरदस्त आणि जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळतो आहे। पाहूया शेवटचे 3 चेंडू विशाल दवणे। यावेळेला टोला उंच आहे परंतु लांबी नाहीये आणि लॉंग ऑन ला कॅच आउट। विकेटचं पतन, मिलिंदला मात्र डकआउटला यावं लागेल। आता मात्र थोडस टेन्शन आहे। 2 चेंडू 10 धावा, 2 चेंडू 10 धावा, 1 षटकार 1 चौकार। जर नो बॉल वाईट ना आला तर पुढे वेगळं काहीतरी असू शकते, परंतु क्रिकेट आहे नक्कीच। वरुड मागेला प्रीमियर लीग आहे, दाखवते दर्शनीय सामन्यांचा आनंद आपल्याला पाहायला मिळतो आहे। क्रिकेटचा महासंग्राम म्हटलं जात आहे, लगातार 5वं वर्ष आहे। पहिल्या दिवसात पुन्हा एकदा चुरस तयार झालेली पाहायला मिळते आहे। कमाल आहे, धमाल आहे। पाहूया 2 चेंडू 10 धावा। चला आणि इकडे मात्र नक्कीच विशाल दवणे याने एक सुंदर चेंडू हाताळला आणि 1च धाव येते आहे। खरं म्हणजे गरज होती चौकार षटकार। आता मात्र 1 चेंडू 9 धावा, 1 चेंडू 9 धावा। आपण 1 चेंडू मध्ये 13 धावा बघितलेले आहेत इंडिया पाकिस्तानचा मॅच, परंतु तसा सामना कधीतरीच पाहायला मिळतो आहे। इकडे पाहूया नक्कीच विशाल हा एक उत्कृष्ट गोलंदाज आहे। एका बाजूला होल्डर आहे जो चांगल्या पद्धतीने लेफ्ट हँड बॅट्समन आहे,
परंतु संधी मात्र चुरसपूर्ण सामन्यांची दाखवलेली आहे, प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत. सुंदर सामना आणि सुंदर सामना पाहायला मिळतो आहे. फुलटॉस हुप केला जातो आहे आणि इकडे कॅच पकडला जातो आहे. इकडे सामना जिंकतो आहे वरुड वॉरियर्स. नक्कीच वरुड नाईट रायडर्सने मात्र चांगले प्रयत्न दाखवले, गोलंदाजीच्या माध्यमातून फलंदाजीच्या माध्यमातून प्रयत्नांची पराकाष्ठा केली. कुणालने मात्र जी चांगली खेळ दाखवली होती त्याला मात्र थोडंसं अपयश यासारखं पाहायला मिळते आहे, कारण त्यानंतर मोठा बिग हिटर्स हवा होता तो काय दिसला नाही. तर एका बाजूला नक्कीच वरुड वॉरियर्सच्या गोलंदाजाने मात्र चांगली कामगिरी करून जे साधं सोपं उद्दिष्ट होतं त्याला मात्र थांबून धरलं आणि विजयश्री घेतून घेतली आहे. आजच्या दिवसाचा खेळ मात्र इकडे संपतो आहे आणि आम्ही आज इकडे थांबतोय. आपण थांबायचं नाहीये. उद्या मात्र ठीक 9:30 वाजता सामन्याला सुरुवात केली जाईल. डन डना डन डन. चला सर्व कमिटी मेंबर्स विशाल विंदे, विराज विंदे, गोपाल निजाय, अनुराग विंदे, सुरेश दानमेर, प्रेम दानमेर, तन्मय विंदे या सर्वांनी मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. काही सूचना आहेत त्यासाठी सगळ्यांनी जमा व्हायचं आहे. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच विशाल दवणे. यस, विशाल दवणे यायचं मॅन ऑफ द मॅच. चल विशाल दवणे यायचं आहे मॅन ऑफ द मॅच साठी. चला उद्याचा सामना बरोबर 9:30 वाजता सुरू केला जाईल. लक्षात असू द्यात आज आपण सामना उशिरा सुरू केलेत.